महायुती सरकारचे नवे मंत्री हे आज पदभार स्वीकारणार आहेत। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, नितेश राणे, प्रताप सरनाईकांसह इतर मंत्री हे पदभार स्वीकारतील। पंकजा मुंडे आज पर्यावरण खात्याचा पदभार स्वीकारणार आहेत। धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारतील, तर नितेश राणे आज मत्स्य व बंदरे विकास खात्याचा पदभार स्वीकारणार आहेत। प्रताप सरनाईक हे आज मंत्रालयात जाऊन परिवहन खात्याचा पदभार स्वीकारतील। दरम्यान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी रोजगार आणि कौशल्य विकास खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। रिद्धेश, नक्कीच विक्रांत, पाहिलं जे मंत्रिमंडळाची शपथ झाल्यानंतर खातं वाटप झाल्यानंतर आता ते सर्व मंत्री आहेत ते आपल्या जो कामाचा पदभार आहे तो स्वीकारणार आहे। काल मंगलप्रभात लोढा हे पहिले मंत्री होते, त्यांनी जो त्यांचा कामाचा पदभार स्वीकारला। त्यानंतर आज पंकजा मुंडे असेल, धनंजय मुंडे असेल, नितेश राणे असेल, प्रताप सरनाईक असेल, हे सर्व आपल्या मंत्रिपदाचा पदभार आहे ते स्वीकारणार आहे। प्रताप सरनाईक 11 वाजताच्या दरम्यान मंत्रालयात जाऊन त्यांचा जो कामाचा पदभार आहे तो स्वीकारणार आहे। त्यानंतर जर पंकजा मुंडे असेल ते आज पर्यावरण खात्याचा जो पदभार आहे ते स्वीकारणार आहे। धनंजय मुंडे अन्न व पाणी पुरवठा नगर पुरवठा खात्याचा पदभार आहे तो स्वीकारणार आहे। त्यानंतर नितेश राणे मत्स्य व बंदर खात्याचा जो पदभार आहे तो स्वीकारणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं, काल मंगलप्रभात लोढा हे पहिले मंत्री होते, त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर आता सर्व इतर नेते मंत्री आहेत ते आपला जो कामाचा पदभार आहे तो स्वीकारणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कुठले महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहे, कुठले महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार, ज्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होईल, हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, नाही खरं रिद्धेश, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आज खरं तर पदभार स्वीकारला जाईल। पदभार स्वीकारल्यानंतर पुढे काय काय निर्णय त्या खात्यांमध्ये होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।